मित्रांनो, सध्या अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होत आहे। ती व्हिडिओ क्लिप आपण पुढे पाहणार आहोत, परंतु त्या व्हिडिओ क्लिपमध्ये अजित पवार हे कुठेतरी देशामधील जी न्याय व्यवस्था आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना दिसत आहेत आणि सोबतच ते एकनाथ शिंदे आणि एकूण शिंदे गटाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करत असताना दिसत आहेत। आणि मग माझ्या मनात प्रश्न तयार होतो की अजित पवारांना कळलं परंतु वळलं नक्की का नाही। मग कळणं वळणं हे पुढे पाहूया, परंतु सुरुवातीला पाहूया की अजित पवार यांचा तो व्हायरल व्हिडिओ नक्की काय आहे। पहा व्हिडिओ। त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली। कोण मायाचा लाल होता शिवसेना काढायला? अहो प्रबोधन काय ठाकरेंनी नाव दिलं शिवसेना, त्यांनी शिवसेना वाढवली त्या मराठी माणसाला तिथे ताकद देण्याच्या करता। कुठे शिवसेना होती? त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं की नाही? मनोहर जोशींचा सुरुवातीचा काळ आठवा, नारायण राणे साहेबांचा सुरुवातीचा काळ आठवा। इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते, नाही ते मला माहित नाही, ते मला माहित नाही। माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून नका। त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की ह्या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं। बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांचा पुतण्या राज ठाकरे त्यांच्यापासून बाजूला गेले। बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं, सांगितलं की नाही? मग हे सगळं करत असताना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील, सांगितलं की नाही? तिथं आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांनी दिलं की नाही? ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली, ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली, वाढवली, सर्वदूर पोहोचवली, त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली, चिन्हही काढून घेतले। वारे वास न्याय। मग मित्रांनो, आत्ताच आपण अजित पवारांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यामधील काही ठळक महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, त्या शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव दिलं। शिवसेनेने सर्वसामान्य लोकांना मोठे मोठे पद दिले, थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं। बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं पक्षप्रमुख बनवलं। बाळासाहेब ठाकरेंनीच त्यांच्या हयातीत युवा सेनेचं प्रमुख आदित्य ठाकरे यांना बनवलं। आणि हे जे ठळक महत्त्वाचे मुद्दे अजित पवार सांगत असताना शेवटी असं म्हणतात की त्यांच्याकडचंच शिवसेना हा पक्ष काढून घेतला, नाव काढून घेतलं आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील काढून घेतलं। आणि मग ते शेवटी म्हणतात वाह रे अजब न्याय। मग यामधून कुठंतरी ते शिवसेना नक्की कोणाची यावर भाष्य करत आहेत। खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच हे अधोरेखित करत आहेत। आणि हे करत असतानाच अप्रत्यक्षपणे ते जी न्याय व्यवस्था जिने हे पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं आहे त्या न्याय व्यवस्थेच्या निर्णयावरती मोठं प्रश्नचिन्ह उभा करीत आहेत। सोबतच मग एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत। आणि मग प्रश्न तयार होतो की अजित पवारांना कळलं परंतु वळलं का नाही? कारण 2.5 वर्षापूर्वी शिवसेना फुटली, त्यानंतर हे सर्व घडलं, त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। आणि मग त्यानंतर अजित पवारांना ते सगळं कळलं की खरी शिवसेना कोणाची। जे फुटून गेलेला गट आहे ते तर नकली लोक आहेत किंवा वेगळा गट आहे किंवा बंडखोर आहेत किंवा त्यांच्याच भाषेत गद्दार आहेत। तर मग अजित पवारांनी नक्की काय केलं? शिंदेंच्याच पावलावर पाऊल ठेवलं। शिंदेंच्याच पावलावर पाऊल ठेवून मग ते देखील बाहेर पडले। शिंदेंच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी देखील 40 आमदार सोबत घेतले। आणि शिंदेंच्याच पावलावर पाऊल ठेवून मग राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव घेतलं, राष्ट्रवादी पक्षही घेतला आणि घड्याळ हे चिन्ह देखील घेतलं।
मग ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. मग एकीकडे अजित पवार हे ठळकपणे सांगतात की ओरिजिनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि काही दिवस गेले की एकनाथ शिंदेंनी जी चूक केली त्याची शिक्षा त्यांना मतपेटीमधून लोकसभेला मिळाली आणि विधानसभेलाही मिळणार आहे एकनाथ शिंदेंना. आणि मग तेच सगळं अजित पवारांनी देखील शरद पवारांच्या सोबत केलं आणि मग त्यामुळंच मला प्रश्न तयार झाला की अजित पवारांना कळलं परंतु वळलं नक्की का नाही. आणि मग दुसऱ्यांचं सांगणं दुसऱ्यांना समजावणं हे सोपं असतं किंवा दुसऱ्या गोष्टींवर मत व्यक्त करणं सोपं असतं, परंतु स्वतः कृती करायची वेळ जेव्हा येते तेव्हा खरं कळतं की तो व्यक्ती खरा कसा आहे. आणि मग जसं लोकसभेला अजित पवारांना या सर्व गोष्टींचा फटका बसलेला आहे आणि शरद पवारांना लाभ झालेला आहे, तसंच मग आता विधानसभा निवडणूक आहे. मग एकनाथ शिंदे असतील काय किंवा अजित पवार असतील काय, मग या दोघांनाही या पक्षाच्या नाव चोरीचा, पक्ष चोरीचा आणि पक्ष चिन्ह चोरीचा फटका किंवा शिक्षा महाराष्ट्रामधील सुज्ञ, सुजान, सुशिक्षित, सुसंस्कृत जनता मतपेटीद्वारे नक्की दिल्याशिवाय राहणार नाही याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नाही. महायुतीचा सुपडा साफ होणार आहे. मित्रांनो, माझ्या या मुद्द्याविषयी आणि अजित पवारांच्या व्हिडिओ क्लिपविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय नक्की कमेंट करा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.